नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स, IT इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तसेच डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग IT इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रिकल ट्रेड ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेड ग्रुप या व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या माझ्या मित्रांनो, मी आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक शास्त्रातील काही महत्त्वाचे घटक व त्यांची आंतरराष्ट्रीय चिन्हे याबाबत माहिती घेणार आहोत. इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स अँड सिम्बॉल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किट डायग्राम्समध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स आणि त्याचे सांकेतिक चिन्ह सिम्बॉल्स हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किट डायग्राम मध्ये ॲक्च्युअल कंपोनंट डायग्राम आणि सर्किट डायग्राम याविषयी आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स डायग्राम यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती घेतलेली आहे. तर चला, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स अँड सिम्बॉल्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, त्याच्या ॲक्च्युअल कंपोनेंट्स आणि त्याचा सिम्बॉल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किट डायग्राममध्ये त्याचा उपयोग कशा पद्धतीने करता येतो हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, जे सांकेतिक चिन्ह आहे क्रमांक 1 आहे स्लाइड स्विच. हा स्लाइड स्विच ॲक्च्युअल कंपोनंट आहे. त्याचा या ठिकाणी सांकेतिक चिन्ह दिलेला आहे. स्लाइड स्विच हा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑन ऑफ करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर पुढील स्विच आहे मायक्रो स्विच. मायक्रो स्विच ॲक्च्युअल कंपोनंट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण त्याचा सांकेतिक चिन्ह पाहत आहोत. त्यानंतर आहे टॉगल स्विच. टॉगल स्विचचे ॲक्च्युअल कंपोनंट या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष ॲनिमेशनमध्ये टॉगल स्विचचा वापर कशा पद्धतीने होतो हे ॲनिमेशनमध्ये दिसत आहे. टॉगल स्विचचा या ठिकाणी आपल्याला सांकेतिक चिन्ह सिम्बॉल दिलेला आहे. त्यानंतर आहे ड्राय रीड स्विच. ॲक्च्युअल कंपोनंट मॅग्नेटिझम या तत्वावर हा कार्य करतो. त्याचा सिम्बॉल या ठिकाणी आपण बघत आहोत. त्यानंतर आहे पुश स्विच. ॲक्च्युअल कंपोनंट पुश स्विचचं सांकेतिक चिन्ह. पुश स्विच बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमध्ये प्रिंटेड सर्किट बोर्डमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साहित्यामध्ये ॲक्सेसरीजमध्ये पुश स्विचचा वापर केला जातो. रिलेचा ॲक्च्युअल कंपोनंट आहे. या ठिकाणी रिलेचं जे सिम्बॉल आहे तो दिलेला आहे. थायरिस्टरचं ॲक्च्युअल कंपोनंट कशा पद्धतीने असतो हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर थायरिस्टरचा सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. या काही सर्किट डायग्राम ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसतंय की LED, त्यानंतर स्विच, बॅटरी, सर्किट फ्लोमध्ये इथं प्रिंटेड सर्किट बोर्डमध्ये आपल्याला ॲक्च्युअल कंपोनंट्स कसे असतात याचा अंदाज या ठिकाणी येईल. तर या सर्किट डायग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत, सांकेतिक चिन्ह आहे, बॅटरी आहे, अर्थिंग आहे, त्यानंतर रेजिस्टन्स आहे, डायोड आहे, या सिम्बॉल्स आपल्याला सर्किट डायग्राममध्ये वापरावं लागतात. प्रत्यक्ष इथं ॲक्च्युअल कंपोनंट वरच्या बाजूला आपण बघतोय आणि या ठिकाणी जे सर्किट सिम्बॉल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स सिम्बॉल्स आहेत, ते आपल्याला कशा पद्धतीने सर्किट डायग्राममध्ये वापरावे लागतात. पुढील कंपोनंट आहे बॅटरी पॉवर रेल्स. या ठिकाणी ॲक्च्युअल कंपोनंट सेलचा सिम्बॉल या ठिकाणी दिलेला आहे.
पॉवर रेज दिलेला आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला प्रत्यक्ष बॅटरी कशा पद्धतीने असतात हे दिसत आहे. त्यानंतर पुढील आहे लाईट इमिटिंग डायोड, एलईडी आपण असं ज्याला म्हणतो. एलईडीचा ॲक्च्युअल कंपोनंट हा एलईडीचा सिम्बॉल आहे. त्यानंतर डायोड, डायोड ॲक्च्युअल डायोडचा डायग्राम या ठिकाणी दिलेला आहे. डायोडचा सिम्बॉल इथे दिलेला आहे. अगोदरच्या सर्किट डायग्राम मध्ये आपण डायोडचा वापर बघितलेला आहे. या ठिकाणी जे एलईडी आहेत, हे एलईडी कशा पद्धतीचे असतात, एलईडी आणि त्याचं कनेक्टर, हे आपल्याला या ॲनिमेशन मध्ये दिसत आहे. त्यानंतर बल्ब फिलामेंट ॲक्च्युअल डायग्राम, त्याचा सर्किट सिम्बॉल. त्यानंतर पुढील आहे मोटर, मोटरचा सिम्बॉल, मोटरचा ॲक्च्युअल कंपोनंट, त्यानंतर मोटरचा सिम्बॉल. त्यानंतर पुढील जो कंपोनंट आहे सोलेनॉइड, प्रत्यक्ष सोलेनॉइड कसा दिसतो याचे कंपोनंट या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यानंतर या ठिकाणी त्याचं जे सिम्बॉल आहे सोलेनॉइडचा, तो या ठिकाणी आपण त्याचं डायग्राम दिलेला आहे. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर ॲक्च्युअल कंपोनंट्स, त्याचा सिम्बॉल या ठिकाणी दिलेला आहे. या सिम्बॉलचा वापर आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा सर्किट डायग्राम तयार करताना होतो. या ठिकाणी एक सर्किट डायग्राम दाखवलेला आहे आणि पिक्टोरियल डायग्राम दाखवलेला आहे. म्हणजेच या सर्किट डायग्राम मध्ये ॲक्च्युअल कंपोनंट दाखवलेला आहे, तर इथं सिम्बॉल वापरलेला आहे. या ठिकाणी जो वापरलेला जो स्विच आहे, त्या स्विचचं सिम्बॉल या ठिकाणी वापरलेला आहे. या ठिकाणी बल्ब ॲक्च्युअल कंपोनंट दाखवलेला आहे, तर बल्बचा सिम्बॉल इथं दाखवलेला आहे. नंतर जी बॅटरी या ठिकाणी दाखवलेली आहे, बॅटरी या दोन्ही बाजूला आपल्याला प्लस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल या ठिकाणी बॅटरीचे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या ॲनिमेशन मध्ये आपल्याला ॲक्च्युअल कंपोनंट्स, सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला सर्किट सिम्बॉल दिसेल, तर पिक्टोरियल सर्किट डायग्राम मध्ये ॲक्च्युअल कंपोनंट कशा पद्धतीचा आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पुढील आहे नॉन इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर ॲक्च्युअल कंपोनंट्स, त्याचा सिम्बॉल दिलेला आहे. व्हेरिएबल रजिस्टर्स ॲक्च्युअल कंपोनंट या ठिकाणी आपण बघत आहोत. व्हेरिएबल रजिस्टरचा जो सिम्बॉल आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. प्रीसेट रजिस्टर ॲक्च्युअल कंपोनंट्स, सिम्बॉल. एलडीआर लाईन डिपेंडंट रजिस्टर हा याचा ॲक्च्युअल कंपोनंट्स आहे. या एलडीआरचा सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. रजिस्टर्स ॲक्च्युअली रजिस्टरचा सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पुढील कंपोनंट आहे थर्मिस्टर, थर्मिस्टर ॲक्च्युअल कंपोनंट, त्यानंतर त्याचा सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. फ्यूज, फ्यूज ॲक्च्युअल कंपोनंट इथं आपल्याला फ्यूज दिसत आहे, तर फ्यूजचा सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ही ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय की बॅटरी, नंतर स्विच, त्यानंतर डायोड, रेजिस्टन्स हे सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. इथे आपण सर्किट डायग्राम आणि पिक्टोरियल डायग्राम बघत आहोत. पुढील आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, एनपीएन ट्रान्झिस्टर, एनपीएन ट्रान्झिस्टर ॲक्च्युअल कंपोनंट इथे दिसत आहे. त्यानंतर याचा सिम्बॉल एनपीएन ट्रान्झिस्टर. पीएनपी ट्रान्झिस्टर ॲक्च्युअल कंपोनंट असा दिसतो, त्याचं सांकेतिक चिन्ह या पद्धतीने दिलेलं आहे. पुढील आहे मायक्रोफोन, मायक्रोफोन प्रत्यक्षात कंपोनंट इथे दिसत आहे. त्यानंतर मायक्रोफोनचा सिम्बॉल या ठिकाणी आपण पाहत आहोत. बझर, ॲक्च्युअल बझरचा कंपोनंट हा त्याचा सिम्बॉल दिसत आहे. त्यानंतर स्पीकर, ॲक्च्युअल स्पीकरचा डायग्राम या ठिकाणी दिसत आहे. तर स्पीकरचा जो सिम्बॉल आहे, इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यानंतर आयसी इंटिग्रेटेड सर्किट, प्रत्यक्षात आयसी कंपोनंट कसा असेल हे या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर त्याचा जो सिम्बॉल आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत. हा जो आयसी सर्किट आहे याचा सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला दिसतंय की या सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला जो आयसी आहे तो आयसी सर्किट डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. रेजिस्टन्स आहेत, बॅटरी आहे, असं वेगवेगळ्या इथं बॅटरीचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवलेलं आहे.
तसंच हा जो सर्किट डायग्राम दिसतोय यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल कंपोनंट ज्याला आपण पिक्टोरियल डायग्राम असं म्हणू, डीसी सॉकेट दिसत आहे, एसपीडीटी स्विच आहे, डीएसटी जेएसटी प्लग आहे, त्यानंतर बीएमएस बोर्ड आहे, नंतर रिसिव्हर कंट्रोलर आहे, स्पीकर आहे, डिझेल इंजिन सिम्युलेशन साऊंड कार्ड. थोडक्यात ॲक्च्युअल कंपोनंट डायग्राम या ठिकाणी याला आपण पिक्टोरियल डायग्राम असं आपण या ठिकाणी याला म्हणतो. हे या सर्किट डायग्राममध्ये या कंपोनंट डायग्राममध्ये आपल्याला सर्व प्रकारची इथं मोटरही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स, त्याचे सर्किट सिम्बॉल्स या ठिकाणी आपण त्याचे प्रत्यक्ष ॲक्च्युअल कंपोनंट कसा दिसतो आणि प्रत्यक्ष त्याचा सर्किट डायग्रामचा जो सिम्बॉल आहे की जो आपल्याला सर्किट डायग्राममध्ये वापरावा लागतो तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड देअर सिम्बॉल्स, जे घटक इलेक्ट्रॉनिक घटक आहेत ते घटक आणि त्यांची सांकेतिक चिन्ह हे याचं विवेचन केलेलं आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. निश्चितच या व्हिडिओमधील जे ॲक्च्युअल कंपोनंट्स आहेत आणि त्याचे जे सांकेतिक चिन्ह सिम्बॉल्स आहे याचा वापर येणाऱ्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा आपल्या प्रशिक्षणादरम्यान करता येईल. पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद.